LIC बीमा सखी योजना लाडक्या बहिणींना रोजगार मिळावा त्यासाठी काढण्यात आलेली आहे आणि या मार्फत आता लाडक्या बहिणी LIC च्या एजंट बनू शकता आणि त्यांना वर्षाला 48,000 पर्यंत पगार हा मिळू शकतो आणि 7,000 रुपये महिना सुद्धा। मग आता यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, खूप जण अर्ज करत आहे, पण त्याआधी समजून घ्या नेमकं ही योजना काय आहे, कशी आहे, कागदपत्रे कोणती, अटी काय, पात्रता काय आहेत, वयाची अट काय आहे, पगार कायमस्वरूपी मिळेल का, ही योजना कायमस्वरूपी राहील का, सविस्तर माहिती समजून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल सबस्क्राइब करून टाका। असे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले। व्हिडिओला सुरुवात करूया। तर LIC बीमा योजना ही फक्त महिलांसाठी आहे, त्यांना रोजगार मिळावा यासाठी आणि ही योजना LIC मार्फत राबवली जात आहे आणि या योजनेमार्फत जी महिला आहे तर ती LIC एजंट बनेल, ती फक्त 3 वर्षाकरिता। आता या योजनेला सविस्तरपणे समजून घेऊया। तर LIC बीमा सखी योजना ही एक स्टायपेंडरी योजना आहे। यामध्ये महिला फक्त 3 वर्षासाठी काम करू शकता। ही काही परमनंट योजना किंवा परमनंट त्या महिला येथे LIC एजंट बनणार नाहीये। त्याचबरोबर या योजनेमार्फत दर महिन्याला पगार मिळणार नाहीये किंवा ती महिला परमनंट होणार नाही। त्याचबरोबर अर्जदार महिलेचे जे वय आहे कमीत कमी 18 वर्ष त्यापेक्षा कमी नको आणि जास्तीत जास्त 70 वर्ष त्यापेक्षा जास्त नको, त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता। जी शिक्षण पात्रता आहे 10वी पास कमीत कमी असणं आवश्यक आहे आणि येथे 48,000 रुपये वर्षाला बोनस भेटू शकतो। पण त्याकरिता त्या विमा एजंट महिलेला 24 पॉलिस्या काढाव्या लागतील, म्हणजे दर महिन्याला 2 पॉलिस्या तरी कमीत कमी, आणि हे जर का केलं तरच एवढा बोनस भेटू शकतो। आणि याला जर का डिवाइड केला आपण तर दरमहा येथे 7,000 रुपये त्या महिलेला भेटू शकतात, जर का त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांनी चांगल्या पॉलिस्या काढल्या। परंतु हे काय फिक्स नाहीये, ते कामावरती असेल, जर का पॉलिस्या काढल्या, जर का काम केलं तरच हा बोनस किंवा हा जो पैसा आहे हा भेटणार आहे। आता यासाठी पात्रता अपात्रता काय आहे ते समजून घेऊया। तर आधीपासून LIC मध्ये काम करणाऱ्या एजंटचे नातेवाईक कुटुंबातील सदस्य यासाठी अर्ज करू शकत नाही, म्हणजे त्या महिला अर्ज करू शकत नाही। हे ते जे पण काही बोलतोय ते फक्त महिलांसाठी, पुरुषांचं इथे काही घेणं देणं नाहीये। त्याचबरोबर LIC चा एखादा एजंट रिटायर झाला असेल तो सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकत नाही आणि LIC चा आधीपासूनच एजंट असेल, महिला असेल, त्या सुद्धा यासाठी अर्ज करू शकत नाही। आता इथे कागदपत्रांची अट काय आहे ते समजून घेऊया। तर येथे तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो अपलोड करण्यासाठी लागणार आहे फॉर्म भरताना, त्यानंतर वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, शिक्षण पात्रतेचा पुरावा म्हणजे तुमचं मार्कशीट। त्याचबरोबर या योजनेसाठी तुमची परमनंट निवड होणार नाही, हे फक्त 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे राहणार आहे आणि याच्यात जर का त्या महिला एजंट काम करतील, त्या पॉलिसीज काढतील इतरांच्या, तर त्यांना इथे हे स्टायपेंड भेटणार आहे आणि जर का कमी काम केलं त्या प्रकारे कमी स्टायपेंड भेटेल, जास्त काम केलं तर जास्त जास्त 48,000 पर्यंत वर्षाला त्या महिला इथे कमवू शकता। मग हे आहे घरी बसून काम आहे, चांगलं काम आहे, ज्या महिलांना करता येत असेल त्यांच्यासाठी। यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। याचा फॉर्म तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून कशा पद्धतीने भरायचा, व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुमच्यासाठी घेऊन येऊ। हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांना समजेल की नेमकं ही योजना आहे तरी काय। व्हिडिओ महत्त्वाचा असेल तर पुढे शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा, काही शंका असेल तर कमेंट करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत गुड बाय।